जाईल का नाही असं वाटत होतं, पण आधी झिम्बाब्वेला आणि नंतर वेस्ट इंडिजला हरवत भारताने T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठली. संजू सॅमसनच्या खतरनाक इनिंगनंतर भारत सेमीफायनलमध्ये पोचला आणि थ्री इडियट्स मधला डायलॉग आठवला, हम दुःखी थे पर हमसे ज़्यादा दुःखी दो और लोग थे. आता या केसमध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला सुपर 8 मधून बाहेर पडल्याचं जेवढं दुःख वाटत नसेल तेवढं दुःख आहे पाकिस्तानला. कारण वर्ल्ड कपमध्ये खेळणारच नाही या धमकीपासून सुरू झालेली पाकिस्तानची स्टोरी वर्ल्ड कपमध्ये खराब खेळल्यामुळे, सेमीफायनलमध्ये पोहोचू न शकल्यामुळे प्रत्येक पाकिस्तानी प्लेयर्सला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून 50 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बातमीपर्यंत पोहोचला आहे. आता बातमीची अधिकृत पुष्टी हा व्हिडिओ शूट करेपर्यंत झाली नसली तरी या बातमीने एक दाखवून दिलं पाकिस्तानचा बाजार कसा उठला. पण पाकिस्तानने आपल्या प्लेयर्सला दंड करण्याचं खरं कारण काय? पाकिस्तानचं या वर्ल्ड कपला एवढं काय चुकलं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सुरुवात झाली ती पाकिस्तान हा वर्ल्ड कपच खेळणार नाही या बातमीपासून. बांगलादेशने आम्ही भारतात खेळणार नाही, आमच्या मॅचेस श्रीलंकेत घ्याव्यात अशी मागणी केली. ICCने या मागणीला नकार दिला. तेव्हा पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशने ICCवर प्रेशर वाढवलं, पण हा डाव फसला. ICCने बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवला आणि स्कॉटलंडला वर्ल्ड कपमध्ये इन केलं. पाकिस्तानला आपण एशियन क्रिकेटमधली सुपर पॉवर आहोत हे दाखवून द्यायचं होतं, पण मैदानाबाहेरच्या राजकारणात त्यांचा डाव रीतसर फेल गेला होता. त्यानंतर त्यांचं काम होतं मैदानात डाव मारणं, पण इथं गणित जास्त फिसकटलं. पाकिस्तान भारतासोबत एकाच ग्रुपमध्ये होतं. भारत आणि मागच्या वर्ल्ड कपला पाकिस्तानला हरवणारी अमेरिका सोडली तर पाकिस्तानला फार मोठं आव्हान नव्हतंच. पण पाकिस्तानने पहिल्याच मॅचला नेदरलँड्स विरुद्ध फंबल केला. अगदी शेवटच्या काही बॉलमध्ये नेदरलँड्सकडून कॅचेस सुटले म्हणून पाकिस्तानला जिंकता आलं. आता नेदरलँड्स काय टफ टीम नव्हती, पण पाकिस्तान हारता हारता जिंकली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेला आरामात हरवलं आणि मग लागली भारत पाकिस्तान मॅच. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी आधी पाकिस्तान भारताविरुद्ध खेळणार नाही असा इशारा दिला होता, पण हा इशारा गुंडाळून पाकिस्तानची टीम भारताविरुद्ध मैदानात उतरली आणि दणक्यात हारली सुद्धा. भारताने ही मॅच 61 रन्सने जिंकली. पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर जाणार का अशी शंका होती, पण नामिबियाला थोड्या नाही तर 102 रन्सने हरवलं आणि पाकिस्तान सुपर 8 साठी क्वालिफाय झालं. इथवर सगळं काही ठीक होतं. पाकिस्तानला सेमीफायनलची आशा दिसत होती. सुपर 8 मध्ये काय झालं तर न्यूझीलंड विरुद्धची मॅच पावसामुळे झालीच नाही. दोन्ही टीम्सला एक एक पॉईंट मिळाला. मग पाकिस्तान इंग्लंडकडून हारलं. मग टिपिकल पाकिस्तान डाव सुरू झाला. जर पाकिस्तानला सेमीफायनलला जायचं असेल तर इंग्लंडने न्यूझीलंडला हरवलं पाहिजे. त्यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेला विशिष्ट फरकाने हरवलं पाहिजे, तरच पाकिस्तान वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय होणार. टिपिकल पाकिस्तान. इंग्लंडने पाकिस्तानचं काम सोपं केलं. त्यांनी खतरनाक कमबॅक करत न्यूझीलंड विरुद्धची मॅच मारली. आता जबाबदारी होती पाकिस्तानची. पाकिस्तानला श्रीलंकेला 65 रन्सने हरवायचं होतं. पहिली बॅटिंग करताना पाकिस्तानने 212 रन्स मारले, पण पाकिस्तान बॅटिंगमध्येही गणलंच होतं. त्यांनी 16.3 ओव्हर्समध्ये 2 आऊट 179 रन्स केले. त्यानंतर पुढच्या 3.5 ओव्हर्समध्ये त्यांनी फक्त 33 रन्स केले आणि 6 विकेट घालवल्या. श्रीलंकेचा 147 रन्सचा ऑल आऊट काढला असता तरी पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचलं असतं. त्यांनी श्रीलंकेला 4 आऊट 94 असं रोखलं सुद्धा होतं, पण तिथून पाकिस्तानी बॉलर्स सारखी बॉलिंग टाकली. श्रीलंकेनं 16व्या ओव्हरलाच 147चा स्कोअर पार केला, पण खरी माती त्यानंतर पाकिस्तानने खाल्ली. श्रीलंकेला जिंकायला 24 बॉलमध्ये 64 रन्स करायचे होते. तिथून गणित 12 बॉल 46 रन्सवर आलं. शेवटी श्रीलंकेने मॅच हारली शेवटच्या बॉलला. तेव्हा त्यांना जिंकायला 1 बॉल 6 रन्स हवे होते. म्हणजे जी मॅच पाकिस्तानला 65 रन्सने जिंकायची होती तिथे पाकिस्तानने ती मॅच शेवटच्या बॉलला जिंकली. अगदी थोडक्यात. पण जिंकून सुद्धा पाकिस्तान सेमीफायनलच्या रेसमधून बाहेरच पडलं आणि इथंच पडली ठिणगी. पाकिस्तानी टीमचं ट्रोलिंग सुरू झालं. त्यांची जाहीरपणे चेष्टा झाली, पण विषय तेवढ्यावरच मर्यादित राहिला नाही. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाला प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारण्यात आला, आता तुला कॅप्टन्सीवरून काढून टाकणार आहेत की तू स्वतःच रिझाईन करशील? थोडक्यात पत्रकारांना सुद्धा पाकिस्तानचा पॅटर्न माहीत होता, कारण यावर सलमान अली आगाचं उत्तर होतं, आधी पाकिस्तानला जातो, मग 2-4 दिवसात निर्णय कळवतो. आत्ता इमोशनल निर्णय घेऊन चालणार नाही. पण
कॅप्टनच्या स्टेटमेंट आधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बॉम्ब फोडला. त्यांनी वर्ल्ड कपमध्ये खराब परफॉर्मन्स दिल्यामुळे सेमीफायनल गाठू न शकल्यामुळे पाकिस्तानी प्लेयर्सला प्रत्येकी 5 मिलियन PKR म्हणजेच 50 लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला अशी बातमी आली. पण या बातमीत आणखी एक ट्विस्ट होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानी प्लेयर्सला फाईन लावायचा निर्णय भारताविरुद्धच्या मॅच नंतरच घेतला होता. याचं कारण अर्थातच पाकिस्तानचा त्या मॅचला प्रचंड गणलेला परफॉर्मन्स. भारताने त्या मॅचला पहिली बॅटिंग करताना 175 रन्स केले होते. पाकिस्तानसाठी फार अशक्य लेवलचं टार्गेट नव्हतं, त्यांनाही चांगला चान्स होता. पण पाकिस्तानच्या पहिल्या 4 बॅटर्सने मिळून रन्स केले फक्त 15. उस्मान खान सोडला तर त्यांचा एकही बॅटर चालला नाही आणि 18व्या ओव्हरलाच पाकिस्तानचा ऑल आउट झाला. पाकिस्तान थोड्या नाही 61 रन्सने हरलं. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या मॅच आधी मोठा ड्रामा केला होता. आपले प्लेयर्स जिंकतील याची त्यांना खात्री होती, पण प्लेयर्सने सपशेल माती घालली. त्याचवेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर फाईन लावायचं ठरवलं, पण त्यांनी प्लेयर्सला सेकंड चान्स देण्याचा निर्णय घेतला. जर पाकिस्तानची टीम सेमीफायनलला पोहोचली तर हा फाईन काढून घ्यायचा. पण पाकिस्तानी प्लेयर्स इथेही कमी पडले आणि फाईन बसलाच. मुळात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मेन अडचण होती भारताकडून हारणं. कारण विषय फक्त 2 पॉईंट्सचा नव्हता, विषय भविष्याचा आहे. भारत पाकिस्तान मॅचला प्रचंड व्ह्यूअरशिप मिळते, त्यामुळे ICC साठी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ही मॅच महत्त्वाची असते. याचाच फायदा पाकिस्तान घेतं आणि आपल्या अटी मान्य करून घेण्यासाठी ICC वर प्रेशर टाकतं. अनेकदा या गोष्टीचा त्यांना खरंच फायदा मिळालाय. पाकिस्तान आपली सगळी व्ह्यूअरशिप मिळवतं भारत पाकिस्तान मॅचमधून. पण भारतासाठी हा पिक्चर वेगळा आहे, कारण भारताची टीम जगाच्या पाठीवर कुठेही खेळली तरी गर्दी गोळा करते, व्ह्यूअरशिप मिळवते, ज्याचा थेट फायदा ICCच्या रेव्हेन्यूला होतो. पण पाकिस्तान जर भारताकडून वन साइड हरत असेल तर साहजिकच या मॅचमधली रंगत निघून जाणार आणि पाकिस्तानचा खेळ बिघडत जाणार. मोहसिन नकवी यांचा तिळपापड होतोय तो यामुळेच. पाकिस्तानच्या प्लेयर्सला 50 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे तो यामुळेच. पण खराब खेळले, भारताकडून हरले म्हणून प्लेयर्सला दंड करायची पहिलीच वेळ आहे का? तर होय, पाकिस्तानने याआधी प्लेयरने शिस्तभंग केला असेल तर त्याला आर्थिक दंड केला आहे. पण भारताकडून हरले म्हणून आर्थिक दंड करण्याची ही पहिलीच वेळ. याआधी पाकिस्तान भारताकडून एशिया कपमध्ये 3 मॅचेस हरलं तेव्हा पाकिस्तानने त्यांच्या प्लेयर्सची जगभरातल्या T20 लीग्समध्ये खेळण्यासाठीची NOC रद्द केली होती. पण पाकिस्तानी प्लेयर्स तरीही बिग बॅश लीग खेळायला गेले, तिथं जाऊनही भंगारच खेळले. पण आपण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जुमानत नाही हे त्यांनी दाखवून दिलं आणि यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपण प्लेयर्सच्या मेहनतीची किंमत करत नाही हे दाखवलं. या सगळ्यात पाकिस्तानी फॅन्स तेवढे निवांत राहिले, कारण त्यांना माहिती रोजचंच मड त्याला कोण रड.